नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फारच वेगळा आणि फारच मस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. आता इकडे फायनली आता शिवनाथनी जे काही सगळं सत्य राहतं ते मीराला सांगितलेलं राहतं. आता इकडे महागौरी माता येऊनच शिवनाथचे डोळे उघडतात. ते डायरेक्टच आजी म्हणते, जे काही सगळं सत्य असेल ते तुझ्या मुलीला तू सांगून टाक. जास्त दिवस लपवून अजिबातच चालणार नाही, त्याच्याने फार गैरसमज वाढतील. तू जे काही ते सगळं सांगून टाक. आता शिवनाथ डायरेक्टच मीराला सगळं सत्य सांगतो. ते कशा प्रकारात घडतं चला तर जाणून घेऊया. आता इकडे माया आणि मीरा दोघंही मंदिरातनं आलेले असतात. आता मीरा म्हणते अथर्वला, मला आहे ना माझ्या बाबांना भेटायला जायचंय. तेवढं अथर्व पण बोलतो, कुठे ते स्मशानामध्ये जायचंय का आपण? त्याच्याने मायाला ते एक धक्का लागतो. माया बोलते, हिचा बाबा स्मशानामध्ये राहतो? तेवढ्यात मीरा पण बोलते, हो आपण तिथेच जाऊ. तेवढ्यात अथर्व बोलतो, आपण मागच्या वेळेस तिथे गेलो होतो ते आपल्याला भेटले नव्हते. तेवढ्यात मीरा पण बोलते, ते ह्यावेळेस तिथे राहिले तर आपल्याला भेटेल. मला माहित नाही ते तिथे आहे का नाही, पण मला त्यांच्याशी भेटणं खूप गरजेचं आहे. प्लीज तुम्ही तिथे चला. असं म्हणून अथर्व पण स्मशानाच्या दिशेने निघालेला असतो. तेवढ्यात आता त्या मायाला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. आता माया डायरेक्टच आहे ना त्या मंजिरीला कॉल लावते. मंजिरीचा काही देखील एक कॉल लागत नसतो. तेवढ्यात अथर्व बोलतो, काय झालं बरं माया, अशी एकदम अस्तव्यस्त काय झालीस तू? तेवढ्यात आता माया पण बोलते, मी मंजिरी मॅडमला कॉल करते. ते म्हटले होते तिथे पोहोचल्यावरती तुम्हाला कॉल कर. त्यांचा अजिबातच कॉल लागत नाहीये. आता इकडे माया डायरेक्टच मंजिरीला मेसेज पाठवते, मॅडम बाबा. त्याच्याने मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो. मंजिरी म्हणते, असा काय मेसेज पाठवलाय बरेनी, याचा काय अर्थ काढायचा? मॅडम बाबा म्हणजे काय? तेवढ्यात तिच्या मोबाईलची रेंज चालली जाते. ती पुढचा मेसेज काही टाकू शकत नाही. आता डायरेक्टच अथर्व ती गाडी घेऊन येतो स्मशानामध्ये. तेव्हा आता तिथे शिवनाथ पण असतो. शिवनाथला मीराला बघून त्या एक वेळ एकदम मोठा आनंद झालेला असतो. शिवनाथ पुढे डायरेक्टच मीरा जाते आणि जे काय सगळं सत्य ते सांगते. आता मीरा म्हणते शिवनाथला, बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तेवढं शिवनाथ बोलतो, नाही मला ती आत्मा बोलवते, मला तिकडे जायला पाहिजे. अहो असं का करते, मला तुम्हाला खूप महत्वाचं बोलायचंय. तेवढ्या शिवनाथ पण बोलतो, तू इथे का आलीस बरं? तेवढं आता मीरा पण जे काय सगळं सत्य ते सांगत असते. तेवढ्यात त्या माया एकदम मोठा धक्का लागतो. माया म्हणते, हिचा बाप इथे असा स्मशानामध्ये असा भिकाऱ्यासारखा कावर बसलेला आहे बरं? मुलगी तशीच बाप, अशी ती बोलू लागत असते. तेवढ्यात आता मीरा पण म्हणते, मला आहे ना तुम्हाला सांगायचं, आपली राधाताई सापडली. त्याच्याने शिवनाथला एकदम आनंद होतो. शिवनाथ बोलतो, आपली राधाताई सापडली? इतके दिवस आपली राधाताई कुठे होती बरं? त्या किती दिवसापासून तू शोधण्याचा प्रयत्न केला? आपली राधाताई कुठे सापडली मला सांग बरं, पुढे काय नेमकं? शिवनाथला प्रचंड आनंद झालेला असतो. शिवनाथला वाटतं अंबिका सापडली असं. म्हणून आता मीरा डायरेक्टच त्या माया पुढे बोट दाखवते. त्याच्याने शिवनाथला एक एकदम मोठा धक्का लागतो. आता शिवनाथ मीराला म्हणतो, जसं असतं तसं आपल्याला दिसत नाही आणि जसं दिसतं आपल्याला तसं असत नाही. त्याच्याने शिवनाथला एकदम प्रचंड असा धक्का लागलेला राहतो. कारण की शिवनाथला माहिती राहते नीच मायानेच अंबिकाचा खून केलेला आहे. आता इकडे शिवनाथ म्हणू लागत असतो, मला तुला पण खूप महत्वाचं सांगायचंय, तू इकडून चालती हो बरं. आता शिवनाथ डायरेक्टच मायाला प्रेक्षकांना तिथून हाकलून लावतो. त्याच्याने मायाला एकदम 440 वॉटचा झटका लागतो. माया मनातनं हाच विचार करू लागत असते, हे मला इथून जायला का बरं सांगताय बरं? आता इकडे मायाला प्रचंड धक्का लागलेला असतो. माया म्हणते, हा माणूस मला इथून जायला का बरं सांगतोय? या माणसाला तर त्या अंबिकाबद्दल तर सगळं माहिती नसेल ना, हा सगळं ते काही सत्य ते सांगणार तर नाही. मीराला त्याच्याने तिला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. आता माया तिथून निघून जाते. माया फार घाबरलेली असते. माया हाच विचारामध्ये पडलेली असते, जर काय माणसानीला जे काही सगळं सत्य ते सांगितलं तर माझी काही अखेर नाही. हा माणूस तर मला पण काही सोडणार नाही, कारण की मीच त्याच्या मुलीचा खून केला. त्याच्याने ती एकदम प्रचंड घाबरलेली असते. तेवढंच आता मीरा पण बोलते, बाबा मला जे काही सगळं सत्य तुम्ही मला सांगा, आपली राधाताई म्हणजे हीच आहे का? नाही, नेमकी आपली राधाताई कोण आहे? तुम्ही मला जे काही सगळं सत्य प्लीज सांगा. मला काही देखील कळत नाही. इतक्या दिवस झाले मी तिचा शोध घेत होती, पण मला शोधमध्ये ही बाई सापडली. ही मला वाटते माझी राधाताई आहे. मागचे सगळे प्रूफ पण मी बघितले, त्याच्यावरनं मला अशी खात्री पडते ही माझी राधाताई आहे. खरंच ही माझी राधाताई आहे का? त्याच्याने शिवनाथ पण आता काही सांगू काही नाही. शिवनाथला काही देखील कळत नसतं. आता शिवनाथ जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य त्या मीरा पुढे सांगणार राहतो. इकडे अथर्वला पण प्रचंड असा मोठा धक्का लागणार राहतो. कारण की अथर्वला जे काही सगळं सत्य कळलं ते अथर्व म्हणू शकतो, डायरेक्टच ही हिची बहीण होती, म्हणजे अंबिका माझी बायको, म्हणजे अंबिका आणि मीरा दोघी सख्या बहिणी होत्या, असं अथर्वला पण जे काही सगळं सत्य ते कळणार राहतं. आता अथर्व पुढे काय निर्णय घेईल हे पाहणं तर फारच रंजक ठरणार. आणि अथर्वने सगळं घरच्यांना सांगितल्यावरती दादासाहेब तर डायरेक्ट मायाची आपल्याला हकलपट्टी करताना बघायला मिळणार. आणि अथर्वला कळल्यावरती अंबिकाचा खून म्हणजे नीच मायाने केलाय, तेव्हा अथर्व पुढे काय निर्णय घेईल मानव फार रंजक ठरणार. अथर्व तर डायरेक्ट तिला घराच्या बाहेर हाकलू शकतो किंवा तिला पोलिसांमध्ये देऊ शकतो, हे पण आपल्याला बघायला मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नवनवीन पुढे काय ट्विस्ट येईल, काय घडामोडी येईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.